नमस्कार मित्रांनो, गणित भाग 1 यामधील दोन चलातील रेषीय समीकरण आपण पाहत होतो. त्यामध्ये आपण पहिला, दुसरा आणि हा आता प्रश्न तिसरा हे आता आपण सोडवणार आहोत. तर हे एक सामायिक समीकरण आहे, आपल्याला माहीतच आहे. आणि एक सामायिक समीकरण कशाला म्हणायचं हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. आता आपल्याला प्रश्न तिसरा सॉल्व्ह करायचा आहे. ते सॉल्व्ह करण्यासाठी करायचं काय आपल्याला, यामध्ये आपल्याला कोफिशियंट जो आहे एक्सचा कोफिशियंट पहा सेम दिलेला आहे, म्हणून आपल्याला कोफिशियंट सेम करायचं काम सध्या नाही आहे. म्हणून आता करायचं काय आहे, ट्वाइस एक्स इथंही आहे, इथेही ट्वाइस एक्स आहे. दोन्ही ट्वाइस एक्सला चिन्ह आहे कशाचा, प्लसचा. म्हणून यांना आपण कट करायचं असेल तर काय करावं लागलं आपल्याला, मायनस करावं लागेल. ठीक आहे. मग करायचं काय आहे, सर्वात पहिले यांना नाव देऊन द्या. ट्वाइस एक्स मायनस 3y इक्वल्स टू 9 हा झाला समीकरण 1. त्याच्यानंतर ट्वाइस एक्स प्लस वाय इक्वल्स टू 30 हे झाला समीकरण 2. ठीक आहे. आता करायचं काय आहे, आपल्याला वजाबाकी करायचं. ठीक. मग समीकरण 1 व समीकरण 2 यांची काय करायचं आहे, वजा करू. ठीक आहे. समीकरण 1 व समीकरण 2 यांची वजा करू. मग आता समीकरण 1 व 2 लिहून घ्या ॲज इट इज. ट्वाइस एक्स मायनस 3y इक्वल्स टू 9 यांचा करायचा आपल्याला वजा. ठीक आहे. मग ट्वाइस एक्स कॅन्सल, इथे प्लस आहे इथे मायनस आहे, प्लस मायनस झालं मायनस, आणि हे मायनस आणि हे मायनस काय होईल, प्लस. ठीक आहे. मग 3y अधिक 1y किती झाले, 4y इक्वल्स टू, आणि 13 मधून 9 केले किती राहिले, 4. ठीक आहे. मग आता आपल्याला माहित आहे 4y इक्वल्स टू 4. आता आपल्याला y ची किंमत पाहिजे, म्हणून काय 4 आपला ॲज इट इज आहे. हा जो 4 आहे तो y चा गुणाकारात आहे, बरोबरचा या साईडला पाठवा काय होईल, भागाकार. ठीक आहे. 4 भागिले 4 मग y इक्वल्स टू किती, 1. ठीक आहे. आता आपल्याला y ची किंमत मिळालेली आहे. आता आपल्याला x ची किंमत फाइंड आउट करायचं. मग करायचं काय आहे, कोणताही एखादा छोटे एक्झाम्पल घ्या, त्यामध्ये y ची किंमत पुटअप करा आणि x ची किंमत फाइंड आउट करा. मग कोणती समीकरण घेता, समीकरण 2 मध्ये y इक्वल्स टू 1 ही किंमत 2, ही किंमत. ठीक आहे. मग आता आपल्याला समीकरण 2 मध्ये y इक्वल्स टू 1 ही किंमत ठेवायचं आहे. म्हणजे हे काय आहे, ट्वाइस एक्स प्लस y चा जागा काय लिहायचं आहे, 1 इक्वल्स टू 30. आता x ची किंमत पाहिजे म्हणून x ला आपण बाहेर घेतला, ट्वाइस एक्स बाहेर आला इक्वल्स टू 30 तुमचा ॲज इट इज. उरला का आपला प्लस 1. आता हे प्लस 1 आहे, बरोबर त्या साईडला पाठवा काय होईल, मायनस 1. म्हणून ट्वाइस एक्स इक्वल्स टू 13 मधून 1 गेले किती राहिले, 12. मग काय आपल्याला x ची किंमत पाहिजे, x ला घेतला बाहेर इक्वल्स टू 12 तुमचा ॲज इट इज आहे. उरला का आपला 2 आणि x या दोघांमध्ये संबंध काय आहे, गुणाकाराचा आहे इथं चिन्ह, म्हणून हा गुणाकार बरोबर त्या साईडला गेला तर काय होईल, भागाकार. मग काय x इक्वल्स टू किती, 6. 6 दुनी 12. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हे सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन. चौथ्या एक्झाम्पल मध्ये काय दिलं आहे आपला, 5m मायनस 3n इक्वल्स टू 19, m मायनस 6n इक्वल्स टू मायनस 7. आता यामध्ये करायचं काय आपल्याला, कोफिशियंट सर्वात पहिले पाहायचं. कोफिशियंट समान आहे का, कोफिशियंट इथे समान दिलेला नाही आहे. करायचं काय, मग इथचा कोफिशियंट जो आहे mचा तो किती आहे, 1 आहे. म्हणजे त्याचा सहगुणक किती आहे, 1 आहे. जर का 1 ला मी 5 ने गुणाकार केला तर 5m आणि 5m दोन्ही सेम होऊ शकतो. म्हणून करायचं काय, आता सर्वात पहिले यांना नाव देऊन द्या. 5m मायनस 3n इक्वल्स टू 19 याला नाव द्या 1. त्याच्यानंतर m मायनस 6n इक्वल्स टू मायनस 7 याला नाव द्या 2. ठीक आहे. आता आपल्याला करायचं काय आहे, जो समीकरण 2 आहे याला किती न गुणायचं आपल्याला, 5. ठीक आहे. मग समीकरण 2 ला आपण 5 न गुणाकार करू.
इथं लिहून काढू. समीकरण 2 ला 5 ने गुण. ठीक आहे. समीकरण 2 ला आपण 5 ने गुणाकार करावं. 5m मायनस 6 पंच 30 बरोबर आहे इक्वल्स टू 7 पाच 35 मायनस 35. ठीक आहे. मग आता करायचं काय आपल्याला, हे नवीन समीकरण तयार झालं म्हणून याला नाव देऊन द्या 3. ठीक आहे. आता इथे पहा समीकरण 1 व समीकरण 3 यामधला जो कोफिशियंट आहे ते कोफिशियंट कसं झालंय आता समान झालेलं आहे. म्हणजेच 5m 5m आपण कट करू शकतो. ठीक आहे. मग करायचं काय, इथे प्लसचा साइन आहे, इथे प्लसचा साइन आहे, यांना जर का आपण मायनस केला तर हे कट होऊ शकतो. म्हणून काय करायचं आता, समीकरण 1 व समीकरण 3 यांची काय करायचं, वजा काय करायचं, वजा करू. आता आपल्याला काय करायचं आहे, समीकरण 1 आता इथं लिहून घ्या. समीकरण 1 आहे 5m मायनस 3n इक्वल्स टू 19. देन समीकरण 3 5m मायनस 30n equals to 35 minus 35. Then minus 5m get cancel. Then 30 मधून 3 गेले किती राहिले, 27n बरोबर. आता हे मायनस आहे, इथे मायनस आहे. बरं, हे 27n का बरं, नाही तर तुम्ही म्हणसाल मायनस मायनस हे झालं प्लस, बरोबर आहे, मायनस मायनस झालं प्लस. परंतु भाऊ इथे मायनस आहे, इथे प्लस आहे, मग प्लस मायनस काय होईल, मायनस. प्लस मायनस काय होईल, मायनस. म्हणून हे आलं 27. ओके. देन इथे ऑलरेडी मायनस साइन आहे, पण इथे पण मायनस साइन आहे, आपण वजा करत आहे, मायनस मायनस काय होईल, प्लस. ठीक आहे. मग 35 प्लस 19 किती झालं, 5. आता आपल्याला यांची किंमत पाहिजे, म्हणून काय करायचं आहे, आपल्याला यांना आपण घेतलंय बाहेर, n आहे बाहेर इक्वल्स टू 54. ओके. देन 27 त्या साईडला पाठवा, काय होईल, भागाकारात जाईल, आणि n इक्वल्स टू किती. ठीक आहे. आता आपल्याला यांची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता आपल्याला कोणती व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, n आणि m ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. करायचं काय आहे, आपल्याला 3 समीकरण आहे आपल्याजवळ, 1 2 आणि 3. 3 पैकी कोणताही एका समीकरणामध्ये यांची व्हॅल्यू आपल्याला पुटअप करायची. मग कोणती समीकरण घ्यायची, तुम्हाला आधी सांगितलं, जे छोटी समीकरण आहे त्यामध्ये ती व्हॅल्यू पुटअप करायचं. 3 पैकी कोणत्याही समीकरणामध्ये तुम्ही पुटअप करा, ते आपल्याला यांची व्हॅल्यू भेटू शकते. मग आता इथे काय करायचं, सर्वात छोटी समीकरण घ्यायचं, छोटी छोटी एकदम छोटी. छोटी कोणती आहे, हे 2 नंबर. समीकरण 2 मध्ये, समीकरण 2 मध्ये कोणती किंमत, n इक्वल्स टू 2 ही किंमत, n इक्वल्स टू 2 ही किंमत ठेवून. ठीक आहे. n इक्वल्स टू 2 ही किंमत कोणत्या समीकरणामध्ये ठेवायचं आहे, 2. मग समीकरण 2 लिहायचे, म्हणून m मायनस 6 इंटू 2. ठीक आहे. इथे n आहे, यांच्या जागेवर काय लिहिलं मी, 2. बरं, चिन्ह कोणती असते मधात, सहगुणक आहे म्हणून गुणाकारात असणार आहे, इक्वल्स टू मायनस 7. देन m इक्वल्स टू काय, मायनस 7 तुमचा ॲज इट इज आहे, 6 दुनी 12, 12 मायनस मध्ये आहे, तिकडे पाठवा, त्याला होईल प्लस. मग काय, m इक्वल्स टू सांग 12 मधून, हा इथं प्लस आहे, इथे मायनस आहे, प्लस मायनस काय होते, मायनस. व्हेरी गुड. मग इथे 12 मधून 7 गेले, किती राहिले, 5. मोठी संख्या कोणती आहे, 12 आहे का 7 आहे, 12 आहे. मग 12 चिन्ह कोणतं आहे, प्लसचं आहे, म्हणून आता आन्सर प्लस मध्ये येईल. m इक्वल्स टू 5. ओके. देन नेक्स्ट, आता या एक्झाम्पल मध्ये काय आहे, सर्वात पहिले तेच प्रोसेस आपला, सहगुणक पाहायचा, सहगुणक सेम आहे का, तर इथं सहगुणक तर सेम दिलेलं नाही आहे, मग आपल्याला ते करून घ्यायचं आहे. करायचं काय, सर्वात पहिले यांना क्रमांक देऊन द्या, 5x प्लस ट्वाइस y इक्वल्स टू -3. हे झालं आपला पहिला समीकरण. आणि x प्लस 5y इक्वल्स टू 4 हे झालं समीकरण 2. ठीक आहे.
मग आता समीकरण 1 आणि समीकरण 2 मध्ये सहगुणक कोणताही सहगुणक इथे समान दिलेला नाही आहे, म्हणून आपल्याला करायचं काय आहे तर समीकरण 2 ला समीकरण 1 सारखा म्हणजे सहगुणक आपल्याला समान करायचं. इथे नाही का सहगुणक 1 आहे, जर का इथे मी 5चा गुणाकार केला समीकरण 2 ला तर हे 5x कॅन्सल होऊ शकतो आणि y ची किंमत आपल्याला फाइंड आउट होऊ शकतो. y ची किंमत फाइंड आउट झाली तर मग आपण x ची किंमत फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, म्हणून करायचं काय आहे आता समीकरण 2 ला कितीने गुणायचं आहे 5 ने गुणू. ठीक आहे, समीकरण 2 ला कितीने गुणायचं आहे 5 ने. समीकरण 2 ला 5 ने गुणाकार करा 5x प्लस 5 इंटू 5 25y इक्वल्स टू 5 इंटू 4 20. ओके, ठीक आहे. इथपर्यंत हे नवीन समीकरण तयार झालं म्हणून याला नाव द्या समीकरण 3. ठीक आहे, आता काय करायचं आहे आपल्याला समीकरण 3 आणि समीकरण 1 या दोघांचा विचार करायचा सध्याला आपल्याला. मग इथं आहे 5x, इथं आहे 5x, मग इथे प्लसचं साईन, इथे पण प्लसचं साईन. ठीक आहे, म्हणून याला आपल्याला काय करायचं आहे मायनस. समीकरण 1 व समीकरण 3 यांची काय करायचं आहे आपल्याला वजा करून. ठीक आहे, समीकरण 1 व समीकरण 3 यांची काय वजा करून मग वजाबाकी करा. समीकरण 1 काय आहे आपला 5x प्लस ट्वाइस y इक्वल्स टू मायनस 3 देन 5x प्लस 25y इक्वल्स टू यांचा करायचा आहे मायनस. ठीक आहे, मग 5x मधून 5x झालं. मग आता इथे प्लस आहे, इथे प्लस आहे, परंतु इथे आहे मायनस. प्लस प्लस होईल प्लस आणि प्लस मायनस, अरे प्लस मायनस होईल मायनस. मग 25 मायनस 2 23y इक्वल्स टू. इथे आता मायनस आहे, इथे मायनस आहे, मग मायनस आणि मायनस का होईल प्लस. ठीक आहे, म्हणून 20 प्लस 3 किती झाले 23. ओके, देन आपल्याला y ची किंमत पाहिजे म्हणून y बाहेर इक्वल्स टू आपला 23 हा ॲज इट इज आहे, हा 23 गुणाकारात आहे, याला तिकडे पाठवा तो होईल भागाकारात. मग 23 भागिले 23 y इक्वल्स टू किती 1. ओके, नो प्रॉब्लेम. देन पुट दिस व्हॅल्यू समीकरण 1 2 3 कोणत्याही समीकरण मध्ये ती व्हॅल्यू पुटअप करा. छोटे समीकरण घ्या, छोटे समीकरण कोणतं आहे 2. ठीक आहे, मग समीकरण 2 मध्ये काय करायचं आहे आपल्याला y इक्वल्स टू 1 ही किंमत ठेवून y इक्वल्स टू 1 ही किंमत ठेवू. ओके, मग आता ती किंमत पुटअप करा पुढे. x प्लस काय आहे 5 इंटू y इक्वल्स टू 4. ओके, गुड राजा. y च्या जागेवर आपल्याला किती ठेवायचं आहे 4. ठीक आहे, मग आता करायचं काय आपल्याला x ची किंमत फाइंड आउट करायचं. म्हणून x ला घेतला आपण बाहेर इक्वल्स टू आपला 4 ॲज इट इज आहे. 5 इंटू 1 मीन्स 5, देन हा प्लसचा साइन आहे तिकडे पाठवा द्यायला, तो काय होईल मायनस. काय होईल मायनस. देन x इक्वल्स टू 4 minus 5. What will be there? There is minus 1. This is our x value. Okay.